करते माझ्या YouTube चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला गौरी गणपती पुढे मांडण्यासाठी एक सुंदर मोत्याची रांगोळी कशी बनवायची हे दाखवणार आहे। तर या मोत्याच्या रांगोळीमध्ये 2-3 जे पार्ट आहेत ते ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेले आहेत, जे मी तुम्हाला पुढे इंट्रोडक्शन मध्ये सांगणारच आहे। तर आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये दाखवलेल्या रांगोळीच्या मधला हा जो षटकोन आहे हा कसा बनवायचा हे शिकवणार आहे। या षटकोनामधला हा जो छोटा षटकोन आहे हा मी तुम्हाला शिकवणी क्रमांक 10 मध्ये शिकवलेला आहे आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत या पाकळ्या मी तुम्हाला शिकवणी क्रमांक 11 मध्ये शिकवलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ बघून ह्या दोन्ही गोष्टी बनवू शकतात। आज फक्त आपण ह्या व्हिडिओमध्ये हा जो मोठा षटकोन आहे हा कसा करायचा हे बघणार आहोत। त्याचप्रमाणे तुम्हाला हे षटकोन जे आहे हे 6 करायचे आहेत आणि ह्या पाकळ्या सुद्धा तुम्हाला 6 करायच्या आहेत। ओके, तर आपण आता बघूयात की हा षटकोन बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे। हा षटकोन मी 6 नंबर मोत्यात बनवलेला आहे। तुम्हाला याच्यापेक्षा थोडी लहान साईज हवी असेल तर तुम्ही 5 नंबर मोत्यामध्ये सुद्धा बनवू शकतात। तुम्हाला आवडेल त्या नंबरमध्ये तुम्ही बनवू शकतात। यासाठी मी लाईट स्काय ब्लू कलरचे मोती घेतलेले आहेत आणि डार्क पिंक कलरचे मोती घेतलेले आहेत। शक्यतो क्रॉस कॉम्बिनेशन असू द्या। इकडचा जो आतमधला रंग आहे तो लाईट असायला हवा आणि इथला जो आहे तो डार्क असायला हवा, व तुम्ही कुठलंही कलर कॉम्बिनेशन वापरू शकतात। त्याचप्रमाणे मी इथे 6 नंबरची सुई, 50 नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी। आपण आता सुरुवात करूयात ही रांगोळी बनवायला। इथे आता मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि धागा आपल्याला सिंगल घ्यायचा आहे, डबल नाही। आणि धाग्याच्या शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे। आता आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला आपल्याला 6 गुलाबी रंगाचे मणी घ्यायचे आहेत। 2 3 4 5 आणि 6 गुलाबी रंगाचे मणी मी इथे घेतलेले आहेत। आता जो पहिला मणी आपण घातलेला आहे या पहिल्या मण्यातनं ऑपोजिट डायरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे, अशा प्रकारे। आता थोडीशी सुई मी 2-3 मोत्यांमधनं परत एकदा फिरवून घेते, कारण आपण इथे सिंगल धागा वापरत आहोत। रांगोळी आपली व्यवस्थित घट्ट व्हावी यासाठी फक्त मी एकदाच रिपीट करून घेणार आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला 5 स्काय ब्लू रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत। 2 3 4 आणि 5 स्काय ब्लू रंगाचे मणी मी घालून घेतलेले आहेत। ज्या गुलाबी रंगातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि यानंतर पुढच्या गुलाबी मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। ही विण बऱ्यापैकी सोपी आहे आणि आपण बऱ्याच रांगोळ्यांमध्ये ही विण शिकलेलो आहोत, त्यामुळे थोडं फास्ट घेते कारण व्हिडिओ भरपूर मोठा होईल मग आपला। धाग्यामध्ये आपण परत 4 स्काय ब्लू रंगाचे मोती घालणार आहोत। 4 मणी मी घालून घेतलेले आहेत। आता या स्काय ब्लू आणि ह्या पिंक अशा 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर हा जो पुढचा पिंक मणी आहे यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत धाग्यामध्ये आपल्याला 4 स्काय ब्लू रंगाचे मणी घालायचे आहेत। 2 3 4 आणि हा स्काय ब्लू त्याच्या पुढचा पिंक अशा 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। सेम स्टेप आपल्याला रिपीट करत जायची आहे। पिंक मण्यातनं पुढच्या सुई मी बाहेर काढून घेतली। इथे परत धाग्यामध्ये आपल्याला 4 स्काय ब्लू रंगाचे मणी घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे। इथला पण राऊंड पुढचा असाच पूर्ण करायचा आहे। शेवटचा राऊंड कसा करायचा ते बघूयात। आता शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या पुढच्या गुलाबी आणि स्काय ब्लू रंगाच्या मण्यामधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता धाग्यामध्ये आपल्याला 3 स्काय ब्लू रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत। 1 2 आणि 3 स्काय ब्लू रंगाचे मणी मी घालून घेतले धाग्यामध्ये आणि आता या 3 मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला हा जो सेंटरचा वरचा मोती आहे इथपर्यंत सुई घेऊन जायची आहे वरच्या दिशेने। आता इथे आपल्याला धाग्यामध्ये 5
स्काय ब्लू रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि त्याच मण्यामधनं ऑपोजिट डिरेक्शनने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. यानंतरच्या पुढच्या स्टेपमध्ये 2 पुढच्या मण्यांमधनं स्काय ब्लू मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. 2 स्काय ब्लू मण्यांमधनं आणि धाग्यामध्ये 3 स्काय ब्लू रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि 3 मण्यांमधनं ह्या परत पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची. आता पुढच्या स्टेपमध्ये एकाच मण्यामधनं सुई बाहेर काढायची आहे. षटकोन कसा बनवायचा तसंच हे बनवत जायचं आहे आपल्याला. आता धाग्यामध्ये 4 स्काय ब्लू रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि 1 आणि 2 या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. यानंतर परत पुढचे जे 2 स्काय ब्लू मणी आहेत यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे आपल्याला 3 स्काय ब्लू रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि इथला राऊंड पूर्ण करायचा आहे. यानंतर पुढच्या एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची. 4 स्काय ब्लू रंगाचे मणी घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा. या सेम वेने तुम्हाला इथपर्यंत राऊंड पूर्ण करायचे आहे. शेवटची स्टेप कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. आता शेवटच्या स्टेपमध्ये इथे आपल्याला 6चा राऊंड पूर्ण करण्यासाठी फक्त 2च मोत्यांची गरज आहे. 1 2 3 4 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत. त्यामुळे धाग्यामध्ये फक्त 2च स्काय ब्लू रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि या 2 मण्यांमधनं आधी सुई बाहेर काढायची खालच्या दिशेने आणि नंतर या 2 मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. आणि आता परत हा जो सेंटरचा मणी आहे इथनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. इथे परत आपल्याला 6चा राऊंड तयार करण्यासाठी 5 स्काय ब्लू रंगाचे मणी घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 स्काय ब्लू रंगाचे मणी घ्यायचे आहेत. त्याच मण्यामधनं सुई आपल्याला आधी बाहेर काढून घ्यायची आहे. यानंतर 2 स्काय ब्लू रंगाचे मणी परत घेऊन पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. इथे आपल्याला 3 स्काय ब्लू रंगाचे मणी लागणार आहेत 6चा राऊंड तयार करण्यासाठी. मग परत 3 मणी मी घालून घेतलेत सुईमध्ये आणि या 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता परत पुढे 2 मणी येत आहेत. मग ह्या 2 मण्यामधनं सुई बाहेर काढायची आणि इथे आपल्याला परत 3 मणी लागणार आहेत स्काय ब्लू रंगाचे. ते घातले आणि इथे एक राऊंड पूर्ण केला आपण परत. आता इथे एकाच मण्यामधनं जिथे जिथे सेंटर येतो ना आपला म्हणजे 1 2 3 4 आणि 5 तिथे एकाच मण्यामधनं सुई बाहेर काढायची. इथे आपल्याला 4 मणी घ्यायचे. इथला राऊंड पूर्ण करायचा. असं करत करत तुम्हाला हा जो राऊंड आहे हा पण सगळा पूर्ण करून घ्यायचा आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. आता मी तुम्हाला हे गुलाबी रंगाचं जे मधला राऊंड आहे तो राऊंड, यानंतर हा जो दुसरा राऊंड आहे आपला स्काय ब्लू रंगाचा तो दाखवलेला आहे. तिसरा राऊंड पण आपला पूर्ण झालेला आहे इथे. यानंतर तुम्हाला चौथा राऊंड इथे पूर्ण करायचा आहे. हा पहिला स्काय ब्लू राऊंड, हा दुसरा, हा तिसरा, हा तिसरा आणि हा चौथा. 1 2 3 आणि 4 असे एकावर एक स्काय ब्लू रंगाचे राऊंड तुम्हाला चढवत जायचे आहेत. म्हणजे इथे तुम्हाला मी पहिला राऊंड दाखवला, दुसरा राऊंड दाखवला, इथे तिसरा राऊंड तुम्हाला पूर्ण करायचा आहे. चौथा राऊंड पण इथे पूर्ण करायचा आहे. 1 2 3 आणि 4 चारही राऊंड इथे तुम्ही पूर्ण करून घ्या. 4 राऊंड पूर्ण झाल्यानंतर 5वा राऊंड थोडासा वेगळा आहे. तो कसा करायचा ते आपण बघूयात. आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड आणि चौथा राऊंड असे चारही राऊंड मी इथे पूर्ण करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे 1 2 3 आणि 4 राऊंड आपण पूर्ण केलेले आहे. 5व्या राऊंडमध्ये आपल्याला बॉर्डरला सगळे गुलाबी रंगाचे मोती टाकायचे आहेत. ते कसे टाकायचे हे आता आपण पाहूयात. सगळ्यात आधी हा जो सेंटरचा मोती आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. धाग्यामध्ये एक स्काय ब्लू रंगाचा मोती घालायचा आहे, 3 गुलाबी रंगाचे मोती आणि परत एक स्काय ब्लू रंगाचा मोती, असे 5 मोती आपल्याला धाग्यात घालून घ्यायचे आहेत.
एक स्काय ब्लू, 3 गुलाबी आणि परत एक स्काय ब्लू असे 3 मोती मी घालून घेतलेले आहे. ज्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली होती, धागा बाहेर निघालेला आहे, त्याच मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. यानंतर परत पुढच्या 2 मोत्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. इथे पण व्यवस्थित लक्ष द्या. इथे आपल्याला धाग्यामध्ये एक स्काय ब्लू मोती आणि 2 पिंक मोती घालायचे आहेत. असे 3 मोती घालायचे आहेत आपल्याला. एक स्काय ब्लू, 2 पिंक आणि या 3 स्काय ब्लू मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. परत पुढचे जे 2 मोती आहे, या 2 मोत्यांमधनं सुद्धा सुई बाहेर काढायची आहे. इथे आपल्याला सेम ही स्टेप रिपीट करत जायचं आहे. म्हणजे एक स्काय ब्लू मोती आणि 2 पिंक मोती, एक स्काय ब्लू आणि 2 पिंक. परत ह्या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. परत पुढचे जे 2 मोती आहेत स्काय ब्लू रंगाचे, यातनं परत सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. इथे परत धाग्यामध्ये आपल्याला एक स्काय ब्लू मोती आणि 2 पिंक मोती घालायचे आहेत आणि या 3 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची. परत पुढच्या 2 स्काय ब्लू मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. इथे परत एक स्काय ब्लू मोती आणि 2 पिंक मोती घालून घ्यायचे आहे. तुम्हाला मी एक बाजू करून दाखवते आहे, म्हणजे बाकीच्या उरलेल्या 5ही बाजू तुम्हाला करायच्या आहेत. परत या 3 स्काय ब्लू मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये बघा, आता इथे आपण कॉर्नरला आलेलो आहोत, सेंटरला. इथे आपल्याला एकाच स्काय ब्लू रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. इथे धाग्यामध्ये आपल्याला एक स्काय ब्लू मोती घ्यायचा आहे आणि 3 गुलाबी मोती घ्यायचे आहेत. एक स्काय ब्लू आणि 3 गुलाबी अशा प्रकारे 4 मोती घालायचे आहेत आणि त्या 2 स्काय ब्लू मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे आता पुढच्या स्टेपमध्ये ही सेम स्टेप रिपीट करत जायचं आहे. 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. एक स्काय ब्लू, 2 गुलाबी, एक स्काय ब्लू, 2 गुलाबी, एक स्काय ब्लू, 2 गुलाबी, परत इथे एक स्काय ब्लू, 2 गुलाबी, असं 1 2 3 4 वेळा रिपीट करायचं आहे. या सेंटरच्या एकाच मोत्यामधनं सुई बाहेर काढली की इथे एक स्काय ब्लू आणि 3 गुलाबी घ्यायचे आहेत आणि सेम स्टेप तुम्हाला रिपीट करत ही पूर्ण बॉर्डर कंप्लीट करायची आहे. म्हणजे 5 नंबरचा राऊंड जो आहे आपला, हा इथे पूर्ण होऊन जाईल. आता हा जो राऊंड आहे हा माझा पूर्ण झालेला आहे, 5 नंबरचा राऊंड. यानंतरचा जो राऊंड असणार आहे आपला, तो या रांगोळीमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण गुलाबी मोत्यांचा असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे ते व्यवस्थित बघा. मी परत एक कॉर्नरच्या मोत्यामधनं, गुलाबी मोत्यातनं मी सुई इथे बाहेर काढून घेतलेली आहे. धाग्यामध्ये आता आपल्याला 5 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहे आणि ज्या मोत्यातून आपला धागा बाहेर निघालेला आहे त्या एकाच मोत्यातनं सुई आधी बाहेर काढून घ्यायची. यानंतर पुढच्या 2 मोत्यांमधनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता इथे पुढे धाग्यामध्ये आपल्याला 3 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 गुलाबी मोती घालून घेतलेले आहेत आणि या 3 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. असं करत करत तुम्हाला प्रत्येक वेळेला 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून 3 गुलाबी मोती घेऊन ही पूर्ण जी लाईन आहे ही पूर्ण गुलाबी मोत्यांची असणार आहे. तर ही आपली 6 नंबरची लाईन तुम्ही पूर्ण गुलाबी मोत्यांची करून घ्या आणि मग पुढची स्टेप काय असणार आहे हे आपण पुढच्या भागात बघू. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी हे सगळे गुलाबी रंगाचे राऊंड पूर्ण करून घेतलेले आहेत. आता बघा पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. आता आपण किती राऊंड्स केलेत? पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, चौथा, 5वा आणि 6वा, हे 6 लाईन्स आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 7व्या लाईनमध्ये आपल्याला काय करायचं ते व्यवस्थित बघा. इथे परत मी सेंटरच्या मोत्यामधनं, म्हणजे ह्याचा जो सेंटर आहे हा हे 6 सेंटरपैकी कुठलाही एक सेंटर तुम्ही घेऊ शकता. इथनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि आता बघा इथे मी काय करते, धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मोती, 3 स्काय ब्लू मोती, एक गुलाबी मोती, 3 स्काय ब्लू मोती आणि परत एक गुलाबी मोती, असे 5 मोती धाग्यात घालून घ्यायचे आहेत.
आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे, अशा प्रकारे. आता पुढच्या स्टेपमध्ये पुढच्या ह्या 2 गुलाबी मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला फक्त गुलाबी रंगाचे राऊंड करत जायचे आहेत. त्यामुळे धाग्यामध्ये आपल्याला आता 3 गुलाबी मोती घ्यायचे आहेत. तीन गुलाबी मोती घेतलेले आहेत आणि ह्या 3 मोत्यांमधनं सुई आपण पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे, अशा प्रकारे. आता इथे पण 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून 3 गुलाबी मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे. इथपर्यंत तुम्ही सगळे राऊंड पूर्ण करून घ्या. इथे गेल्यानंतर आपल्याला कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगेन. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथले मी राऊंड्स गुलाबी रंगाचे पूर्ण केलेले आहेत. ते किती होतात ते मोजूयात. 1 2 3 4 5 6 6 गुलाबी रंगाचे राऊंड तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे आहे. मग आपण सेंटरला येतो. सेंटरला आपल्याला इथे 4 मोती घालावे लागतात. ते कुठले 4 तर 1 गुलाबी मणी आणि 3 स्काय ब्लू. 1 2 3 1 गुलाबी आणि 3 स्काय ब्लू मणी घातले आणि या 2 गुलाबी मण्यांमधनं सुई आपण पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची, अशा प्रकारे. आता परत पुढच्या ह्या 2 गुलाबी मोत्यांमधनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आणि इथे परत 3 गुलाबी मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे. सेम 1 2 3 4 5 6 राऊंड इथे पूर्ण करायचे. इथे आल्यानंतर 1 गुलाबी आणि 4 स्काय ब्लू रंगाचे मणी आणि सेम स्टेप तुम्हाला हा जो राऊंड आहे 7 नंबरचा हा आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता इथे आपले 7 नंबरची लाईन पण इथे पूर्ण झालेली आहे. 1 2 3 4 5 6 7 राऊंडची लाईन्स आपली इथे पूर्ण झालेली आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे ते व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. आता या कॉर्नरच्या स्काय ब्लू रंगाच्या मोत्यामधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. इथे धाग्यामध्ये आता आपल्याला 5 स्काय ब्लू रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 स्काय ब्लू रंगाचे मोती इथे आपण घालून घेतलेले आहेत आणि त्याच मोत्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. यानंतर पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे धाग्यामध्ये आपल्याला 1 लाल मोती, 1 गुलाबी मोती आणि 3 स्काय ब्लू मोती घालायचे आहेत. व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. 1 गुलाबी मोती आणि 3 स्काय ब्लू मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. इथे मी चुकून 4 मोती घातले होते म्हणून मी मोती परत सगळे बाहेर काढून घेतलेले आहेत. व्यवस्थित परत लक्षपूर्वक बघा. 1 गुलाबी मोती आणि 2 स्काय ब्लू मोती घालून घ्यायचे आहेत. 1 गुलाबी आणि 2 स्काय ब्लू आणि 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. यानंतर पुढे आपल्याला 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे आणि इथे तुम्हाला 3 गुलाबी मोती घालून इथपर्यंत तुम्हाला हे राऊंड पूर्ण करायचं आहे. 1 2 3 4 आणि 5 राऊंड तुम्ही पूर्ण करून घ्या आणि मग पुढच्या राऊंडवर काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आता 1 2 3 4 5 गुलाबी राऊंड मी इथे करून घेतलेले आहे. पुढचा राऊंड करताना व्यवस्थित लक्ष द्या. धाग्यामध्ये आपल्याला 3 स्काय ब्लू रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 स्काय ब्लू रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. यानंतर हा जो पुढचा मोती आहे स्काय ब्लू रंगाचा, यातनं सुई बाहेर काढायची आहे. इथे आता आपल्याला पूर्ण स्काय ब्लू रंगाचा राऊंड करायचा आहे. धाग्यामध्ये आता आपण 4 स्काय ब्लू रंगाचे मोती घेणार आहोत. 1 2 3 4 स्काय ब्लू रंगाचे मोती मी घेतलेले आहेत आणि या 2 मोत्यांमधनं सुई आपण पुढच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहोत. आता परत पुढच्या स्टेपमध्ये 2 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढायची आहे. इथे धाग्यामध्ये आपल्याला 1 गुलाबी मोती आणि 2 स्काय ब्लू मोती घ्यायचे आहेत. एक गुलाबी मोती आणि 2 स्काय ब्लू मोती घ्यायचे आहेत आणि या 3 मोत्यांमधनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे.
आता पुढची स्टेप ही एकदम सेम असणार आहे. इथे तुम्ही 1 2 3 4 5 राऊंड इथे गुलाबी करायचे आहेत. यानंतर मी इथे दाखवल्याप्रमाणे ही सेम स्टेप तुम्हाला इथे करायची आहे. परत 5 गुलाबी राऊंड, परत सेम स्टेप, असं करत तुम्हाला हा 8 नंबरचा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हा 8 नंबरचा राऊंड तुम्हीही पूर्ण करून घ्या, मीही पूर्ण करते आणि मग आपण बघू 9 नंबरचा राऊंड कसा असणार आहे. इथे आता आपली 8 नंबरची जी लाईन आहे ही पूर्ण झालेली आहे. आता 9 नंबरच्या लाईनमध्ये काय करायचं आहे तर परत मी इथे सेंटरच्या स्काय ब्ल्यू रंगाच्या मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. इथे आता आपल्याला परत पूर्ण स्काय ब्ल्यू रंगाचा राऊंड तयार करायचा आहे. त्यासाठी धाग्यामध्ये आपल्याला 5 स्काय ब्ल्यू रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत. 3 4 5 स्काय ब्ल्यू रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत मी धाग्यामध्ये आणि त्याच मोत्यातनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. यानंतर पुढच्या 2 स्काय ब्ल्यू मोत्यामधनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता इथे आपल्याला राऊंड वाढवत जायचे आहे स्काय ब्ल्यू रंगाचे. इथे 3 स्काय ब्ल्यू रंगाचे मोती आहेत आणि अजून 3 स्काय ब्ल्यू रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि या 3 मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. यानंतर पुढच्या 2 मोत्यांमधनं परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे. इथे धाग्यामध्ये आपल्याला 1 गुलाबी मोती आणि 2 स्काय ब्ल्यू मोती घालून घ्यायचे आहेत. 1 गुलाबी आणि 2 स्काय ब्ल्यू मोती घालून घेतलेले आहेत आणि या 3 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. यानंतर तुम्हाला इथे 1 2 3 4 5 राऊंड तुम्ही गुलाबी रंगाचे केले होते. इथे तुम्हाला 5च्या ऐवजी 4च राऊंड करायचे. 4 गुलाबी रंगाचे राऊंड तुम्ही पूर्ण करून घ्या आणि मग पुढे काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आता इथे 1 2 3 4 गुलाबी राऊंड मी पूर्ण करून घेतलेले आहे. आता इथे आपल्याला 1 स्काय ब्ल्यू रंगाचा मोती आहे. इथे धाग्यामध्ये आपल्याला परत 3 स्काय ब्ल्यू मोती घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. यानंतर पुढच्या स्टेपमध्ये या 2 पुढच्या स्काय ब्ल्यू मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. धाग्यामध्ये परत 3 स्काय ब्ल्यू मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि या 3 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. यानंतर पुढच्या स्काय ब्ल्यू मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. धाग्यामध्ये इथे आपल्याला 4 स्काय ब्ल्यू मोती घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि ह्या 2 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. यानंतर पुढच्या 2 मोत्यांमधनं सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची आहे. धाग्यामध्ये 3 स्काय ब्ल्यू मोती घ्यायचे आहेत. परत 1 2 3 आणि ह्या 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. आपल्याला इथे कॉर्नरला ज्या वेळेला आपण 2 गुलाबी आणि 4 स्काय ब्ल्यू मोती असतात, इथे आपल्याकडे एकच गुलाबी मोती आहे. मग धाग्यामध्ये आपण 1 गुलाबी आणि 2 स्काय ब्ल्यू मोती घालून घेऊयात आणि या 3 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. आता परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून इकडे 1 2 3 आणि 4 गुलाबी राऊंड असे वरती घ्यायचे आहेत आणि ही जी सांगितलेली स्टेप आहे ही परत इकडे रिपीट करत जायची आहे. परत 4 गुलाबी राऊंड घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हा 9 नंबरची जी लाईन आहे ही सुद्धा तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. ही झाल्यावर आपण 10 नंबरची लाईन बघूया. आता इथे आपली 9 नंबरची जी लाईन आहे ही सुद्धा पूर्ण झालेली आहे. आता 10 नंबरची लाईन आपल्याला कशी करायची आहे हे बघा. इथे आपले हे जे गुलाबी रंगाचे राऊंड आहे हे कमी कमी होत जातात. जसं इथे 1 2 3 4 5 होते, मग इकडे 4 झाले. या लाईनमध्ये 3 असणार आहे, मग 2 आणि मग 1 अशा प्रकारे. आता सेंटरच्या मोत्यामधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धाग्यामध्ये आता आपल्याला 5 स्काय ब्ल्यू रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत. 1
2 3 4 5 5 मोती स्काय ब्लू रंगाचे मी इथे घालून घेतलेले आहेत. आता त्यातनं सुई आपण आधी बाहेर काढून घेणार आहोत. यानंतर पुढच्या 2 स्काय ब्लू रंगाच्या मोत्यामधनं पण सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. इथे आपल्याला 3 स्काय ब्लू रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि ह्या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. इथे पण 3 स्काय ब्लू रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये. 1 2 3 इथनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे 2 गुलाबी मोती आणि 4 स्काय ब्लू मोती यायला पाहिजे. आता एकच गुलाबी मोती आहे, त्यामुळे धाग्यामध्ये आता आपण 1 गुलाबी मोती आणि 2 स्काय ब्लू मोती घालून घेणार आहोत. 1 गुलाबी आणि 2 स्काय ब्लू मोती आणि ह्या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. आता पुढे तुम्हाला 1 2 आणि 3 गुलाबी राऊंड करायचे आहेत आणि त्या पुढचे सगळे जे असणार आहेत आपले ते स्काय ब्लू रंगाचे असणार आहेत. तर ही जी लाईन आहे ही तुम्ही पूर्ण करून घ्या. आता इथली जी लाईन आहे ही मी पूर्ण करून घेतलेली आहे. आता परत तुम्हाला इथे 4 स्काय ब्लू रंगाचे मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे. तुम्हाला इथपर्यंत स्काय ब्लू रंगाचे राऊंड करायचे आहेत. परत इथे 3 तुमचे गुलाबी राऊंड येणार आहेत. इथून परत पुढे स्काय ब्लू रंगाचे राऊंड सुरू होणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ही पण लाईन पूर्ण करून घ्यायची आहे. ही लाईन पूर्ण झाली की मग आपण बघूयात की पुढची लाईन कशी करायची. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही पण आपली लाईन इथे पूर्ण झालेली आहे. आता पुढच्या लाईनसाठी सुद्धा ही सेम प्रोसिजर तुम्हाला 2 वेळा आणखी रिपीट करायची आहे. म्हणजे कसं की इथे 1 2 3 गुलाबी राऊंड आलेले आहेत. पुढच्या स्टेपमध्ये 2च गुलाबी राऊंड यायला पाहिजे आणि शेवटच्या स्टेपमध्ये 1च गुलाबी राऊंड यायला पाहिजे. अशी तुम्हाला सगळ्याच ह्या ज्या 2 स्टेप आहेत, 2 लाईन्स आहेत, ह्या पूर्ण करायच्या आहेत. आता याची मी तुम्हाला एक कल्पना देते की ही कशी करायची आहे, कारण रिपिटेटिव्ह स्टेप सांगण्यापेक्षा तुम्हाला ही रांगोळी व्यवस्थित समजून जाईल फक्त सांगितल्यावर सुद्धा. तर इथे कॉर्नरच्या सेंटरच्या मोत्यामधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. इथे धाग्यामध्ये आपल्याला 5 मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे 1 2 3 इथे 3 आपले स्काय ब्लू रंगाचे राऊंड झालेले आहेत. पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला इथे 4 स्काय ब्लू रंगाचे राऊंड येतील. म्हणजे 1 2 3 आणि 4 पूर्ण स्काय ब्लू रंगाचे राऊंड. आणि इथला जो पुढचा राऊंड असणार आहे तो असा असणार आहे की 2 गुलाबी आणि 4 स्काय ब्लू. ओके. त्यानंतर परत 2च फक्त गुलाबी राऊंड असणार आहेत असे. यानंतर परत ही जी स्टेप आहे ही रिपीट करत तुम्हाला सगळ्या ज्या लाईन आहेत इथल्या 6ही बाजूच्या ह्या पूर्ण करायच्या आहेत. आणि यानंतरच्या स्टेपमध्ये तुम्हाला फक्त 1च गुलाबी राऊंड असणार आहे. बाकी पूर्ण तुम्हाला हे जे राऊंड असणार आहेत ते आपले स्काय ब्लू रंगाचे असणार आहे. तर ही रांगोळी तुम्हाला असं वाटत असेल आता की अवघड आहे बनवायला, पण एकदम सोपी आहे. ह्या स्टेप व्यवस्थित फॉलो करा आणि ही रांगोळी पूर्ण झाल्यावर कशी दिसते ते मी माझी पण दाखवते आणि तुम्ही तुमची पण रांगोळी तयार करून ठेवा. आता इथे माझ्या 2ही जे लाईन्स आहेत या पूर्ण झालेल्या आहे. या लाईनमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 गुलाबी राऊंड घेतलेले आहे आणि पुढे 1च गुलाबी राऊंड घेतलेला आहे. अशा प्रकारे आपली ही संपूर्ण रांगोळी इथे पूर्ण झालेली आहे, जी बनवायला अगदी सोपी आहे आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. त्याचप्रमाणे त्याच्या आजूबाजूचे जे पाकळ्या आणि षटकोन आहेत तेही मी तुम्हाला शिकवणी क्रमांक 10 आणि 11 मध्ये शिकवलेले आहेत, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ नक्की ट्राय करा, ही रांगोळी नक्की बनवा आणि तुमच्या गौरी गणपती पुढे ठेवा. नक्कीच खूपच सुंदर ही रांगोळी दिसेल. तुम्हीही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन वापरू शकतात. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.